परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु नमामि। जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। महात्मा बसवेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि महमद स्वामी महाराज की जय। राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। पर्वतेश्वर महाराज संभजे नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव। गुरु महाराज नाम शोभ श्री शंकर, नाम शोभ श्री शंकर, नाम शोभ श्री शंकर। सगुण सुंदर नाम शोभ श्री शंकर, नाम शोभ श्री शंकर, नाम शोभ श्री शंकर। सिंहासन माझे हृदय भुवन करापले सिंहासन हृदय भुवन
सज्जन ते आले मार्ग दावावया, 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 उधराया अवतार, दीन उधराया अवतार, दीन उधराया अवतार, वीरडे तोडिली माया नीरसती, वीरडे तोडिली माया नीरसती, वीरडे तोडिली माया नीरसती, वीरडे तोडिली माया नीरसती, आत्मत्वते दया आत्मत्वते दया घन, आत्मत्वते दया घन, संगतोची पराघडो आमाप्रती, संगतोची पराघडो आमाप्रती, संगतोची पराघडो आमाप्रती, संगतोची पराघडो आमाप्रती, देवा पशुपती विश्वनाथ, देवा पशुपती वीरडे तोडिली माया नीरसती, वीरडे तोडिली माया नीरसती, वीरडे तोडिली माया नीरसती, वीरडे तोडिली माया नीरसती, आत्मत्वते दया आत्मत्वते दया घन, आत्मत्वते दया घन, लक्ष्मण माने जगदुवसती, लक्ष्मण माने जगदुवसती, संगतो आमाची आसोसना, संगतो आमाची आचोचना, संगतो आमाची आचोचना, वीरडे तोडिली माया नीरसती, शंकर भोमाई, शंकर भोमाई, शंकर भोमाई, शिवभक्तप्राय रामदास पाटील लवगावकर ते समोर म्हणतील, त्यांना साथ देतील डॉक्टर संजय पाटील आरळीकर.
सजन दयाले सजन दयाले
Thank you.
दीनाउद्धराय अवतार बिरडे तोडी माया निरसती क्षया घन संगतोची बरा घडो आम्हा प्रती देवा पशुपती विश्वनाथ बिरडे तोडिती माया निरसती आत्मत्व देती दया लक्ष्मण मने जेथे तू अससी संगतो आम्हासी असो सदा बिरडे तोडिती माया निरसती आत्मत्व देती दया घन श्वहार चराचरं तदपदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः ज्ञानचक्षुसमारूढस्य तत्त्वमाला विभूषितः अज्ञानतमसूर्यस्य तस्मै श्री गुरुवे नमः जय जयादि सदा शिवा परब्रह्मद्यानंद वैभवा नमो तुझा देवा परमेश्वरा जगद्गुरु आता नमोची शक्ती जगन्माता पार्वती अज्ञजनावतम गती जेची अनुग्रहे वेदा परशिवा परब्रह्म देनवे तुझा महिमा साकार होवनी आम्हा पुरविसी हेतु इच्छित श्री सद्गुरु कृपे करुण अधीनमो शिवगण सेकामर सर्वाहुनतया प्रेमे शरणमी पंचाचार्य
दुसरे त्रिलोक्य संपदा लेख्य समूल लेख्य नव्यय सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामाहो सर्वलोकांना प्रकृती शास्त्र पारगः तम धर्मचारिणी शंभो प्रणमामि परम शिवम प्रणमामि परम शिवम अधिशक्ति अनाशक्ति पराशक्ती विकू कमी करा आवाज जगदजननी जगन्माता पार्वती मातेच्या मंगल चरणावरती अनंत अनंत प्रणिपात करत पंचाचार्यादी प्रमदगण बसवादी शरण मनमतादी संत त्रिकाल वंदनीय प्राप्त स्मरणीय गुरुमाऊली राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या मंगल चरणावरती अनंत प्रणिपात करत परमवंदनीय सद्गुरु पर्वतेश्वर गुरुवर यांच्या मंगल चरणावरती अनंत अनंत प्रणिपात करत 12व्या शतकामध्ये समतेचा संदेश देणारे समतागुरु क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या दिव्य चरणावरती अनंत प्रणिपात करत आज ज्यांचा जन्मोत्सव आहे निजो नका जागा जागा आपुल्या स्वधर्माने मानवाला स्वधर्माचरणाची शिकवण फक्त जातीपुरतं कधी संतांचं जीवन नसतं मानव जातीच्या कल्याणासाठी संतांचं पृथ्वीतरावरती येणं असतं एका जाती धर्मात कुळात गोत्रामध्ये संत जन्माला येत नाहीत एका आईचं पावन पवित्र कुस पाहतात आणि मानवाच्या कल्याणासाठी संतांचं पृथ्वी तलावरती येतं आणि जागी असणाऱ्याला जागा करण्याची गरज नाही पण जे झोपी गेले त्यांना उठवण्यासाठी संत आहेत सोंग करणाऱ्याला कोण उठवावं 16व्या शतकामध्ये अनेक अभंगाच्या कवनाच्या आणि पावन पवित्र परमरस्य ग्रंथाच्या माध्यमातून मानव जातीला जगण्याचा मूल मंत्र प्रदान करणाऱ्या शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ मावलीच्या दिव्य संजीवन समाधीचं दर्शन घेत सज्जन ते आले मार्ग दावावया दिना बुधराया अवतार डोबी महादेव तीर्थक्षेत्रावरती नांदेड जिल्हा नायगाव तालुक्यामधल्या या पावन पवित्र तीर्थभूमी कुष्णूर येथे संपन्न होत असलेला अखंड शिवनाम सप्ताह परमवंदनीय शिवभक्तपरायण सद्गुरु तानाजी महाराज यांच्या दिव्य चरणावरती अनंत प्रणिपात करत कीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित महेश्वर मूर्ती परमवंदनीय राजेश्वर महाराज कुंडलवाडीकर यांच्या दिव्य चरणावरती अनंत प्रणिपात संप्रदायातील ज्येष्ठ मार्गदर्शक शिवभक्तपरायण शिवकीर्तनकार परम आदरणीय किशन महाराज दापसेटकर यांच्या चरणावरती काल ज्यांचं आम्ही कीर्तन ऐकलं ना ताई दीदी केवढी होती ती एवढीच होती ना तिचे पप्पा कोण आहेत माहित आहे तुला येत आहेत पप्पा तिचे पप्पा म्हणजे मुलीच्या नावानं पप्पाला ओळखी लावं जावं लेकराच्या नावानं वडिलाला ओळखीलं जावं एखाद्या कर्तृत्ववानाच्या नावानं गावाला ओळखलं जावं याच्यापेक्षा कर्तृत्व जीवनामध्ये काय असते काय करावं तरी काय नेमकं शिवभक्त परायण बालशिव कीर्तनकार शिवानी दिदी वसमते यांचे वडील माझे स्नेही परमादरणीय शिवभक्त परायण गायनाचार्य सूरमणी संगीत विशारद रामदास पाटील वसमते यांच्या मंगल चरणावरती अनंत प्रणिपात करत मृदंगाचार्य मृदंग रत्न मृदंग अलंकार मृदंग विशारद 15 दिवसाखाली अपघात झालेला होता अपघात झाल्यानंतर देवानं म्हणलं तुला मी घेऊन जाय ना इथं कुष्णूरला याचा मृदंग वाजवायला बोनस आहे मल्कार्जुन पाटील बोनस लाई पाहिजे आणि त्यांनी कुष्णूरला येण्याच्या अगोदर मला म्हणायला लागले होते सर मला कुष्णूरला कीर्तनाला यायचं मला ताकबीडला कीर्तनाला यायचं एवढी अंतःकरणामध्ये जर आमचं तीव्र इच्छा असेल तर नियतीलाही थांबावं लागलं म्हणजे वेळ आली होती पण काळ आला नव्हता
त्या वेळेनं घालून नेलं आणि काळानं परत आम्हाला आमच्या ज्ञानेश्वर महाराजाला दिलं. त्यांच्या दिव्य चरणावरती अनंतपणे निपात करत बालकलावंत आमचे शेळगावचे शेखर भाऊ अनेराय ब्रह्मवंदनीय शिवभक्तपरायण सूरमणी समाजभूषण आमचे डॉक्टर संजयजी दुटले साहेब आरळीकर यांच्या मंगलचरणावरती अनंत प्रणिपात परमवंदनीय शिवभक्तपरायण आमचे देवदास अण्णा यांच्या मंगलचरणावरती अनंत प्रणिपात करत या भूमीचं भूमिरत्न या भूमीचे माजी सरपंच माझे मार्गदर्शक परमादरणीय शिवभक्तपरायण मल्लिकार्जुन अण्णा डांगे यांच्या मंगलचरणावरती अनंत प्रणिपात करत या ठिकाणी यूट्यूबचं शूटिंग चालू आहे. ते आमचे भीमाशंकर भाऊ सुपारी आवर्जून उपस्थित आहेत. या कार्यक्रमासाठी आत्ता येऊन गळ्यामध्ये माझे हार घालून गेले बघा. त्यांच्या सोबत येणारे शिवभक्तपरायण आमचे निकंठ पाटील हांडे अजनीकर आणि त्यांच्या सोबत आलेले त्यांचे आमचे मित्र आहेत. त्यांचा गुपचूपचा गाडा आहे नायगावला. ते इथले नाहीत, ते मध्य प्रदेशचे, तरी देखील म्हणतात चलो कीर्तन हमें सुनना है गुरुजी का. आम्ही इथले असून इथपर्यंत येतो. बाहेर राज्यातले माणसं कीर्तन ऐकण्यासाठी येतात. त्यांच्या सर्वांच्या आणि तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या मंगलचरणावरती अनंत प्रणिपात करत सुंदर अशा कीर्तनरूपी सेवेला सुरुवात. शिवार सुंदर अशी डेकोरेशन मंडप आणि साऊंड सिस्टीम आमच्या बालाजी अण्णा चौधरीच आमचे योगेश भाऊ कॉपरेटिंग करायला लागले. येताना मी सरपंच साहेबाला म्हणालो, साहेब लग्नात नव्हतं मजा असं, माझ्या लग्नात एवढं नव्हतं. हे जे निर्माण होते ना हे संत कृपेशिवाय निर्माण होऊ शकत नाही. एखाद्या वेळेस आम्ही एखाद्या मुलीचं एका दिवसाचं लग्न करण्यासाठी जर मंडप आणला तर नाकी नऊ येतं. 8-8 दिवसासाठी अखंड सप्त्यासाठी दिलं गेलं हे मंडप खऱ्या अर्थानं संत कृपेचं फलित आहे. शिवा प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग वीरशैव संप्रदायातील वैराग्य मूर्ती लक्ष्मण महाराजाचा 4 चरणाचा अभंग. प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून लक्ष्मण महाराज माझ्या जीवनाला मार्ग दाखवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आले त्यांचं अनन्य साधारण महत्व प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून विशद करतात. स्वाहार काल मी रात्रीच्या वेळेला उस्मानाबाद जिल्हा धाराशिव डिस्ट्रिक्ट कोंडला गेलो होतो. रात्री मी पहाटे 5-5:45 दरम्यान मी नायगावला आलो. सकाळी उठलो, सगळोळीला प्रसादाच्या कीर्तनाला गेलो आणि इथं आलो. डॉक्टर साहेब जात असते वेळेस 4 व्हीलर गाडी होती. काच खाली केला मी आणि काचच्या बाहेर हात टाकला आणि त्या काचच्या बाजूला एक आरसा होता. त्या आरशाला मी मज तोंड दिसावं म्हणून असं करायला होतं. मज मला गडबड चालली. तोंड दिसावं म्हणून मी आरसा असा केलो. बाजूला ड्रायव्हर होता, त्यानं म्हणला सर ते तुम्हाला बघायला नाही मला बघायला. म्हणलं तुम्ही काय बघता? काय नाही मागचं बघतो. म्हणलं गाडी पुढे चालवलास मागचं कशाला बघालास? मागचं बघल्याशिवाय पुढे चालिता. जीवनाची तेच अवस्था आहे. आमचं जर वर्तमान काळ सुखकर व्हावं वाटत असेल तर आम्हाला भूतकाळामध्ये बघावं लागतं आणि भविष्याचा वेध घ्यावा लागतो. जीवनाची तेच अवस्था आहे. आम्ही जंगलाचा राजा म्हणून त्या सिंहाकडे पाहतो. सिंहाचं एक वैशिष्ट्य आहे, जेव्हा तो 12 पावलं टाकून समोर जातो 13वं पाऊल समोर टाकत नाही, पाठीमागे परतून पाहतो. त्याला सिंहावलोकन म्हणतात. अवलोकन करणे, पाठीमागे परतून पाहणे. जोपर्यंत आम्ही पाठीमागे परतून पाहणार नाही तोपर्यंत आम्हाला समोरले वेध घेता येणार नाही. आमचं भविष्य उज्ज्वल व्हावं वाटत असेल तर आम्हाला भविष्यामधला भूतकाळामधला वेध आणि वर्तमान काळातली वाटचाल आमची योग्य पाहिजे. आणि ही होण्यासाठी आमच्यामध्ये नेत्र कशाचे असावं. इकडल्या बाजूला 2 आरसे काढीला. याचा अर्थ असा आहे संतरूपी विचाराचे आरसे जर आमच्याकडे असतील तर आम्हाला पाठीमागे बघता येतं.
पाठीमागे बघण्यासाठी आम्हाला आरसे असावे लागतात. आरसे गाडीलाच असतात असे नाही, मानवी जीवनाला देखील आरसे असतात. संतरूपी विचाराच्या आरशात पाहून जीवन कर्मन करा, सुखमय होतो. शिवा परवाला मी नांदेडला गेलो होतो, रामदासवाडी. एक मूर्तिकार मूर्ती तयार करायला लागला. त्याच्या जवळ गेलो आणि त्याला विचारलोय काय, कशी तयार केला? तर राजेश्वरप्पा त्यानं सांगू लागलेला होता, काही नाही म्हणला, माती घेतलं, मातीमध्ये पाणी टाकलं. मातीमध्ये पाणी टाकलं की काय तयार होतं आपा? चिखल तयार झाला. चिखलाला आकार दिला, मूर्ती तयार झाली. एवढं सोपं आहे म्हणलं त्यानं. मातीमध्ये पाणी टाकलं आणि चिखल झालं की मूर्ती तयार होते आणि त्याला देवाचं रूप येते. आणि त्याला ब्रश घेऊन असं रंग द्यायला गेलं की ते मूर्ती एवढी सुबक दिसते. बघितलं ना आपण, बघता ना, जेव्हा दुर्गा महोत्सवाला आपण मूर्ती आणतो, आम्ही गणेश उत्सवाला जेव्हा गणपतीची मूर्ती आणतो, असं वाटतं की किती वेळ पाहत राहावं त्या मूर्तीकडे. जर चिखलातून एवढं निर्माण होत असेल तर त्या ब्रश देणाऱ्याची आम्ही कलेचा विचार करावा. ब्रश देऊन त्यानं रंग देऊ लागलेला होता, त्या मूर्तीमध्ये रंग निर्माण होऊ लागला. आमच्याही जीवनामध्ये जर रंग देणारं जर संतरूपी विचाराचं ब्रश जर मिळालं तर आमचं जीवन रंगारंग होतंय, नाहीतर बेरंग जीवन होतंय. बेरंग जीवन होऊ नये म्हणून परमवंदनीय सद्गुरु पर्वतेश्वर गुरुवर यांनी दिलेला गुरुकृपा तो माझ्या तानाजी महाराजाला फलद्रूप झाला आणि तानाजी महाराजाचं जीवन रंगारंग झालंय आणि त्यांच्या प्रश्न आमचं जीवन सुखमय होऊ लागलं. शिवा आता बघितलं मी जाऊन प्रसादाची व्यवस्था गावात, तुम्हाला तर नंबरच नाही. 2 वर्ष जरी म्हणले तुम्ही मी डोबी महादेवाला भंडारा करतो, नो चान्स. एवढी भक्ती, एवढा भाव, एवढी सात्विकता निर्माण होण्यासाठी तिथं जर आम्हाला खऱ्या अर्थानं प्रसाद जर प्राप्त होत असेल, सगळं जग येडा आहे का? उकाने म्हणे हे लोक पाया पडत, सगळं जग वेगळं नाही. तिथं आम्हाला अनुभूती जर अंतकरणामध्ये येत असेल तर खऱ्या अर्थानं ते प्रतीती आमच्या अंतकरणामध्ये निर्माण होते. ब्रश मारलेल्या त्या मूर्तीकडे बघितलं पण आमच्या जीवनामध्ये बेरंग झालंय. आम्ही रंगाची वाटणी केलं महाराज. हे रंग हिरवा त्याचा निळा, ह्याचा पिवळा, त्याचा लाल, ह्याचा गुलाबी, ह्याचा रंगाची वाटणी केलंय. आम्ही जातीयतेची वाटणी केलंय, आम्ही धर्माची वाटणी केलंय, आम्ही मायबापाची वाटणी केलंय. आम्हाला देव काय कळणार आहे? शिवा दुःखाचं मूळ परिमार्जन काय? आम्ही विभागून गेलो, जाती धर्मामध्ये, गोत्रामध्ये, पंथामध्ये विभागले गेलो. हे त्याचं ते ह्याचं, हे त्याचं ते ह्याचं, आम्ही सकलपणे वाटणी केली. खऱ्या अर्थानं जीवनामध्ये अनेक रंग जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा ते मूर्ती शोभून दिसते. एकच जर पांघरून घेऊन जर बसलो आम्ही तर लोक त्याच्याकडे बघलं तर म्हणतात एका भूत आहे का, एकच दिसू लागलं. पण आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आमचा प्रसाद रुचकर व्हावा पण आम्ही साखरच खातो का दररोज? मग खातो ना, एकच खातो साखर. वेगवेगळी चव आणण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थाच्या गोडीला तिखटपणा, खारटपणा, आंबटपणा सगळे पदार्थ पंचपक्वान निर्माण करतो आणि प्राशन करतो. आहार प्रसन्न होतो. जीवन प्रसन्न होण्यासाठी अनेक जाती, धर्म, कुळ, गोत्र, पंथ एकत्र यावे. अनेक विचार जाती, कुळ, गोत्र
स्वामी माझा स्वामी माझा गाठी जाती कुळगोत्र न पाहे शंकर भक्ताचे माहेर स्वामी माझा. त्याच्याविषयी आमच्या अंतकरणामध्ये फक्त भक्तीचा भाव असावा. तो संकटाला तारून येतो महाराज. तो भक्ती बळे आकळा दुसऱ्यानं त्याला आकळता येत नाही. आणि ते भक्तीनं माझ्या तानाजी महाराजांना त्याला कळलेला आहे. आणि तानाजी महाराजला तो आपलासा केलेला आहे. बरेच जण आपलासा करून घेतात पण ते दुसऱ्याला दानता रूपानं देत नाहीत. ते तानाजी पाटलाकडे ती दानत्वाची भावना प्रदान झाली संत कृपेनं. शिवहार. खऱ्या अर्थानं या भारतभूमीमध्ये संतरूपी विचाराचं परिमार्जन तारक आहे. म्हणून शिवनाम हरिनाम दत्तनाम सप्ते अखंडपणे या भारतभूमीमध्ये एक संस्काराचं बीजारोपण करण्यासाठी निर्माण झालेलं. डॉक्टर साहेब तुम्ही डॉक्टर आहात. मला पडलेला एक प्रश्न होता. काल परवा रामदास भाऊ आमच्या गावामध्ये चोरी झाली. तुम्हाला वाटलं चोरी झाली तर ती मी म्हणलो कोणाची चोरी कुठली चोरी. चोरी फक्त मोठ्याचीच पाटलाच्याच घरी होते. गरीबाच्या आमच्या झोपडीत कुठली चोरी आहे महाराज. सबके लिए खुला है मंदिर यह हमारा. काय त्या झोपडीला आणि कुणाला लावून काय ते खुला आहे सगळ्यांसाठी. आमचे घर लहान आहेत पण आमचे मन मोठे आहेत. दार्याने तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या. दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. मीठ भाकर मिरची मिळते गोड चटूक खा 2 तांबे. हे गरीबाकडे या. मला वाटलं श्रीमंताच्या घरी चोरी झाली असेल तर एकाने मला गुरुजी श्रीमंताच्या घरी चोरी झाली नाही चोरी मेडिकल मध्ये झाली दवाखान्यात. मी म्हणलो मग रात्रभर फिरलं ते चोर मेडिकल मध्ये काही सापडलं नाही निघून गेलं. आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ते चोर कैद झाला आणि दुसऱ्या दिवशी चोर सापडला. पोलिसांनी त्याला धरलं. काय घेऊन गेला. त्यानं मला साहेब काहीच नेलं नाही. कशाला गेलता चोरी करायला. मग तिथं काहीच नव्हतं. काहीच नव्हतं का तिथं. सगळ्या अलमाऱ्याच्या अलमाऱ्या भरून होत्या पण काय नेवाव ह्याची नव्हतं ना. काय नेऊन काय खाऊन कुठं काय जावं सगळंच होतं त्याच्यातलं. पण काय खावं काय खाल्यानं काय होते ते कुणाकडे जाऊन ओळखू लागते. कोण लिहून देते. फक्त तिकडे जावं लागते. त्याईनं दिले आम्ही खाल्लं आम्हाला सुखाची प्राप्ती. गेलं ताप आम्ही आनंदी झालो. आम्हाला समोर दिसतंय परंतु ते घेता येत नाही. भगवंताची जर आम्हाला ओळख करून घ्यायची असेल तर संतरूपी विचार आम्हाला आवश्यक आहे. देव आहे दिसतो पण देवाला आपलंसं करण्यासाठी जसं मेडिकल मध्ये औषध भरपूर आहेत पण कोणतं मेडिकलचं कशासाठी लागतं ह्याच्यासाठी डॉक्टर लागतो. मानवी देहाला जर आजार झाला इंटरनल ॲट द एक्सटर्नल ह्युमन बॉडी मानवी देहाच्या अंतरंगाला आणि बाह्य रंगाला पोटाला जठराला अटराला इंटरनल बॉडी आणि एक्सटर्नल बॉडी म्हणजे बाहेरच्या अवयवाला जर आजार झाला तर तो कमी करण्यासाठी दवाखाने करोडो आहेत.
करोडो दवाखाने आहेत, इथलं काढून इथं ठेवाले, इथले काढून इथं ठेवाले, तंत्रज्ञान विकसित झाले. परंतु माणसाच्या जर मनाला आजार झाला, याला अनवमल मायामल कार्मिकमल चिटकून भवरोग निर्माण झाला, हा रोगातून मुक्तता करून जीवन सुखमय होण्यासाठी फक्त आणि फक्त संत लागतात. आणि त्यांनी जेव्हा आमच्याकडे येतात, आम्हाला मार्ग दाखवतात, तेव्हा आमचं जीवन सुखमय होतं. पहिल्या चरणात सजन ते माया असं लेकर संप्रदायात उभा टाकायला रात्रीचे 10-10:30 वाजले, हे असे मृदंग चालू आहे, हे इकडे हार्मोनी तर गायन चालू आहे, आम्ही असं डुलायला लागलो महाराज. हेच आहे ब्रह्मानंद. कुठे बघितलं आम्ही? जेव्हा देहभान विसरून जातो आम्ही
आणि त्याच्याशी जेव्हा एक रूप होतो, खऱ्या अर्थानं तिथं किती जणाला घर आठवलं बरं हे चालू असताना माय? जिला घर आठवलं तिने इथं नाहीच. हे आनंदाचा उत्सव घरोघरी निर्माण व्हावा याच्यासाठी संतांचे विचार आहेत महाराज. ही कला आहे, रसायन नाहीये, टॉनिक आहे. मानवी जीवनामध्ये सदैव दुःख आणि सुखाच्या वेगवेगळ्या धाग्याने विणलेल्या या मानवी जीवनामध्ये खऱ्या अर्थानं हरिनाम, दत्तनाम, शिवनाम, सप्त्याच्या माध्यमातून, या कलेच्या माध्यमातून दुःख निवरण्याची धूळ येते ना आरशावरती, हुंकर मारण्याची आणि आनंद व्यक्त करण्यासाठीचा हा क्षण आहे. सज्जन ते आले मार्ग दाबावया, दिना उद्धराया अवतार. अभंग वैराग्यमूर्ती लक्ष्मण महाराजांचा. लक्ष्मण महाराज जालना जिल्ह्यामधल्या धोतर जोड्याची आष्टी या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. तुमच्या आमच्या सारखे जीवन जगत असताना 12व्या वर्षामध्ये कुर्यात शिवमंगल संपत. कृष्णाप्पा आणि बजाई नावाची आई आणि वडील यांच्या उदरामध्ये 1807 इसवी सनामध्ये जन्मलेल्या, 1708 या इसवी सनामध्ये जन्मलेल्या महादेव प्रभूच्या लक्ष्मण महाराजांच्या जीवनामध्ये मार्गक्रमण करता करता एक घरी किराणा दुकान होतं. दुकानावरती बसायची एक छोटी मुलगी झालेली होती त्यांना. अशा अवस्थेमध्ये जीवन जगता जगता मन मध्ये कधी संसारात लागलं नाही. गिराईक करावा, अनावत 2 रुपयाचा निकावं 3 रुपयाचा आणि 1 रुपये खावा, ही अवस्था नव्हती. जीवन जगता जगता दुकान बंद पडून गेलं. घरात वानवावानं व्हायला सुरुवात झाली. पत्नी म्हणते जावा कुठंतरी मुनीम म्हणून नौकर राहावा, आणि जाऊन मारवाड्याकडे नोकरी केली संतांनी महाराज. नोकरी करता करता मारवाड्याकडे 3 आण्याचा घोळ येतोय. सावकाराला हात जोडले आणि निघून गेले. मला 3 आण्याचा व्यवहार तुमच्या सोबत करता आला नाही. अशा अवस्थेमध्ये जीवन जगता जगता साखरखेर्डा नावाचं गाव आहे, तिथं प्रसिद्ध मावलीचं मठसंस्थान आहे. त्या प्रसिद्ध मावलीच्या मठसंस्थानामध्ये त्या काळातले जे परमवंदनीय गंगाधर महाराज स्वामी होते, त्यांच्या दिव्य सानिध्यामध्ये प्रसिद्ध महाराजांच्या समाधीच्या अवस्थेमध्ये जवळ बसून लक्ष्मण महाराजांच्या जीवनामध्ये अभ्यास झाला. अभ्यास करोनी सर्व काय
अभ्यास करोनी सर्व काही होई, अभ्यासाची सोयी धरावी हो. लक्ष्मण म्हणे अभ्यास सार, तेने ब्रह्म साक्षात्कार होय जीवा. ब्रह्म साक्षात्काराची जाणीव होण्यासाठी लक्ष्मण महाराजांनी पलसिद्ध महाराजांच्या समाधीच्या बाजूला बसले आणि अभ्यासाची सोय धरली. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, महाराज 5,500 अभंगाचा गाथा संत कृपेने निर्माण झाला. आणि त्याच गाथ्यामधला सज्जनते आले मार्ग दाबावया, दिना उद्धराया अवतार. अभंगाकडे जर आम्ही विचार केला, तुम्ही सगळे जाणते माणसं म्हणून थोड्या वेळासाठी सांगतो. अभंगाचं प्रत्येक चरण 6 अक्षराचं आहे. सज्जनते आले 6, मार्ग दावा वया 6, दिना उद्धराया अवतार 4. चारही जरी चरण लावून बघितलं तर त्याच प्रकारे जात. मला एक जण म्हणाला, गुरुजी हे काय उगं रात्रभर जाऊन गर्दा करून येतात, लोकाला झोपू दे ना. मी म्हणलं तुला कळालं नाही त्याच्यातलं. कळालं तर होय, कळलं गेलं तर. आम्ही येडच म्हणले संताला आतापर्यंत, आम्हाला संत कळाले नाही. जेव्हा जेव्हा संत पृथ्वी तलावरती होते, माझ्या ज्ञानेश्वर माऊलीने या समाजाकडे मांडे भाजून खाण्यासाठी फुटकं खापर मागितलं. समाजानं खापर देणं सोडावं, झोळीमध्ये सगळी नाली टाकली, नाली ओतली समाजानं. तरी त्या संतानं या समाजाला माफ करावं. कळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रथी वाढ. खळ म्हणजे दुष्ट, या दुष्टाचं वाकडे पण जावो. चांगल्याला तर कधी वाकडे पण. तैसा सज्जना पासी अवगुण मिळतच नाही ना. सज्जनाकडे नसतो पण दुर्जनाकडे असतो. ते दुर्जनाचं दुष्टाचं वाकडं पण जाऊ दे. त्या संतांनी देवाकडे त्यांच्यासाठी मागणी केली आणि त्यांच्या जीवनामध्ये वाकडं पण गेलं. मार्ग दाबावया, मार्ग सरळ येतो. आज ज्यांचा आम्ही जन्म उत्सव साजरा करतो, शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलीचा आज जन्म आहे. 1561 इसवी सनामध्ये बीड जिल्ह्यामध्ये नेकनूर नावाचं एक गाव आहे. तिथं शिवलिंग स्वामी आणि पार्वती माई नावाचं माहेश्वर मुळातलं जोडपं होतं. शिवलिंग स्वामी मूळचे हे कळंब जिल्ह्यामध्ये, कळंबून ते सासरवाडाला घर जावई आले. 50 वर्ष मागणी केली देवाकडे, देवा दे ना कुस भरणा माझी. पोटामध्ये कुसेमध्ये बाळ यायला तयार नव्हता आणि एका संताची कथा चालू होती. त्या संताच्या कथेमध्ये प्रवचनामध्ये संतांनी सांगितले, निपुत्रिकासी गती नसे कोण्या काळी. निपुत्रिक असेल तर त्याला गती नाही. कुठली गती आहे? ब्रेक झालं ना तिथंच. त्याचा वेळ वाढणार नाही ना, गतीच नाही त्या जीवनाला, ती गती थांबणार आहे. अशा अवस्थेमध्ये संताची माऊली दुखावली फार. मालकाला जाऊन म्हणते, अहो निपुत्रिक आहे मी, कुस भरली नाही. माय तुला 2-3 देवानं दिले, तुला त्याचा अर्थ कळाला नाही. जिला नाही तिला जाऊन विचार. लोक कसे वांजट वांजट म्हणतात. जर कुंकू लावायचं असेल तर तिला घेऊन येऊ नका तुम्ही, 5-6 जणी सुवासिनी या, तिचा पाय माझ्या घरात नको म्हणणारे बायका आहेत. माझी पार्वती माऊली दुखावलेली अवस्था ना. बसवराज स्वामी नावाचे गुरुवर्य घरी आले आणि ते गुरु प्रसादाच्या वेळेला त्याने आशीर्वाद दिला, येईल कंदपोटी. गुरुचा फलद्रूप प्रसाद प्राप्त झाला आणि पार्वती मातेच्या पोटी सरले नवमास उगवला माघ मास. पंचमीचा दिवस सोमवार. माघ मासामधला पंचमीच्या दिवशी
शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलीचा जन्म झाला आणि कळमला जेव्हा ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसून साहित्य लिहिणं चालू होतं तेव्हा दुष्ट दुर्जन खळांनी दुष्टांनी पाठीमागून झोपडीला आग लावली आणि यांना उद्ध्वस्त करण्याचं कार्य. एवढं सोपं आहे. तुम्हाला आम्हाला समाज बोलतो असं एकही संताचं जीवन झालेलं नाही की त्यांना समाजानं दगड गोटे मारावं, फेकून मारावं, टोचून बोलावं तरी संतानं त्यांना माफ करावं. जे जे अमंगल या भुवने लोपो शूलपाने सुमंगल भावया जनी उपजो सदा. अमंगल निघून जावं, वाईट आहे ते निघून जावं आणि चांगलं यावं. या भूमंडलावरती दुष्ट जाऊ दे आणि चांगल्याचा वास राहू दे. देवाकडे मागणी केलेली संतांनी दुष्टाचं दुष्टत्व केलं की श्रेष्ठत्व येतं आणि दुष्टाला मार्ग सापडला सज्जन तर त्याच मार्गावर. सज्जन ते आले मार्ग दावा भया. बघा शब्द कसे सहा शब्द, शेवटचे 4 शब्द, पण प्रत्येक शब्दाच्या शेवटी अलंकारामधला यमक जोडलेला आहे. सरपंच साहेब कसा जोडलाय बघ. सज्जनते आले मार्गदा वावया दिना उद्धराया अवतार बिरडे तोडीती माया निरसती आत्मत्व देती दया संगतोची बरा घडो अमा प्रति देवा पशुपती प्रति पशुपती विश्वनाथा. लक्ष्मण म्हणे जेथे तू वससी संगतो अमासी असो सदा. प्रत्येक चरणाचं शेवटचं अक्षर हे अलंकारानं जोडलेलं आहे. हे सामान्य बुद्धिमत्ता नसते. गेला आम्ही 2 अक्षर लिहिलं आणि मी साहित्यिक झालो आणि कवी झालो नाही, गप्पा नाहीत महाराज. प्रत्येक शब्दाचा अर्थ यमक अलंकार व्याकरणाच्या भाजीतून असं खतखत भरून असलेलं असतं त्याच्यामध्ये. सज्जनते आले मार्गदा भावया. सज्जन कोणाला म्हणावं? धर्मे तत्परता मुखे मधुरता दाने समूहस्य मित्र वैचिकता त्याला सज्जन म्हणावं. गुरु विनयता शास्त्रे विज्ञानता रूपे सुंदरता किये भजनता संग संस्कृती. सज्जनाचे 10 प्रकार शास्त्रानं सांगितलं. महाराज आम्हाला जर सज्जनाला जीवनामध्ये आलं सदैव धर्माची भगवी पताका खांद्यावरती घेऊन जातात. आम्ही तानाजी महाराजाला सज्जनत्व संतत्व म्हणून त्यांच्या चरणावरती लीन होतो. मुखे मधुरता मीठी वाणी बोलो तुम मन का पाखोय औरों को शीतल करे आप भी शीतल होय. याला वाचाळत रसाळत म्हणतात. हे ज्याच्याकडे आहे त्याला सज्जनत्व म्हणावं. एक साधू आंब्याच्या झाडाखाली ध्यानस्थ अवस्थेत बसलेले होते. काही 2-4 मुलं आले. मुलांनी आंब्याला दगड मारला. दगड जाऊन साधूला लागला. साधूच्या डोळ्यात डोकं फुटलं, गळागळा रक्त गळतय. रक्त गळत असताना डोळ्यातून अश्रू यायला लागले. मुलं घाबरले. मुलं जवळ गेले आणि म्हणायला लागले, बाबा माफ करा, आम्हाला तुम्हाला दगड मारायचा नव्हता, आम्हाला दगड मारायचं होतं आंब्याला. आंब्यासाठी दगड मारला हो, दगड तुम्हाला लागला, माफ करा. तुम्हाला दुःख होतंय, वेदना होतात, डोळ्यातून अश्रू येतात. सगळ्या मुलाला त्या साधूनं जवळ घेतला आणि म्हणायला लागले, बाबा अरे मला दगड लागलंय, रक्त गळतंय म्हणून मी रडत नाही. तुम्ही त्या जर आंब्याला दगड मारलं तर आंबा तुम्हाला आंबे देतो रे खायला, मला दगड मारून मला काहीच देता येत नाही. त्याला संत म्हणतात. शिवार सज्जनते आले. किती गोड शब्द आहे हो. सज्जनते आले ते हा शब्द आम्हाला निश्चित दर्शक आहे. तेच आले. आम्हाला येता बी येईना, जाता बी येईना. येणं आमच्या हातात नाही, जाणं आमच्या हातात नाही. सज्जनते आले त्यांनाच येता येतं. आम्ही आलंय, केलंय, गेलंय. आलंय जन्माला, केलंय संसार, केलंय निंदा, केली कुचेष्टा, कुटाळी, निंदा, नालस्ती, घरपोड्या, लोकच हेच केलंय आम्ही. त्याला नाव दिलंय संसार. आणि साधू संत म्हणतात हे संसार आहे ना. लिंगेश्वर म्हणे त्यागिता वासना
संसाराची जाना मूळ जाय. वासनेचा त्याग हे संसाराचं मूळ आहे. देहात्मबुद्धी हाची संसार, करावा विचार शुद्ध बुद्धी. आम्ही हे केलंय त्याला संसार म्हणलंय. जन्माला आलंय, जन्माला येत असतानाही अनंत जन्मीचं आमचं कर्म आणि त्या कर्माचा भोग भोगण्यासाठी वासनेचा फासा घालून जीवा. वासनेचा फासा घालून जीवासी आम्हा फिरविसी नाना येऊन. वासना ही रांड लागली से पाठी, तेने दुर्जटी दुरावला. वासनेमुळे देव आमचा बाजूला गेला. आम्ही संसारामध्ये सज्जनते आले, त्यांना येता येतं जाताही येतं, त्यांच्या हातात आहे. म्हणून तुमचं आमचं येणं आम्ही केलेल्या भोगाचा भोग भोगण्यासाठी येतो. देवाचं येणं यदा यदा हि अधर्मश्च ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मश्च तदात्मानं सुजम्यहम्. धर्म बुडतो, धर्मावर ग्लानी येते, धर्म संकटात येतो, अधर्म अराजकता माजतो. तेव्हा त्या दुष्टाला संपविण्यासाठी देवाचं येणं असतं. परंतु संताचं येणं दुष्टालाही, दिनालाही, खळालाही, वाईटालाही देवत्व प्रदान करण्यासाठी त्यांचं येणं असतं. शिवहार. 10:30 वाजले. थोड्या वेळात आपण समारोपाकडे जाणार आहोत. पहिल्या चरणावरच संपूर्ण कीर्तन असं वाटायला लागलं. शिवहार. दिना उद्धराय अवतार. मल्कार्जुनांना 12व्या शतकामधला एक प्रसंग आहे बघा. किशन महाराज. प्रसंग असा आहे, एक साधू शिवभक्त होता. त्याला बाहेरच्या कुठेतरी गावाला जायचं होतं. होता एक शिवभक्त, निघाला झडकरी, पटपटपट निघाला. जंगलाचा रस्ता होता. जात असताना तेथा एक होता. त्याला त्याने सांगितलं, दरोडेखोर खळ होता, वाईट होता, दुष्ट होता. त्या जंगलामधून येणाऱ्या जाणाऱ्याची त्याने लुबाडणी करायला सुरुवात केलेली होती. वडामध्ये एक साधू शिवभक्त माऊली रस्त्यानं जात असताना थोड्या वेळाला त्याने त्याला शास्त्राचा धाक दाखवलं आणि त्याला थांबून घेतलं. बोल, जे आहे तुझ पासी दे मज झडकरी. म्हणजे लवकर दे, तुझ्याजवळ जे काय असेल ते दे. त्यानं म्हणलं, बघ काहीच नाही माझ्याजवळ. तानाजी पाटलानं नारळ दिले, ते नारळ घेऊन निघाला. हिंग घे, माझ्याजवळ का. त्यानं म्हणलं, जे असेल ते तुझ्याजवळ दे. तर त्यानं म्हणलं, काहीच नाही. काय तुझ्याजवळ काढ. काढलं त्यानं. एक असं संदूक होतं. त्याला वाटलं संद कामे,
शील आहे. त्यानं काढून त्याला विचारलं काय त्याच्यातलं दे. त्यानं म्हणलं काहीच नाही बाबा, दुसऱ्या गावामध्ये चालो, मी शिवभक्त आहे, पूजेचं सामान आहे रे, त्याच्यात पूजेचं सामान आहे. काढून त्यानं दाखवलं काय आहे. पांढरा गोळा होता. कशासाठी वापरतात महाराज ते? पाहुनिया भस्मधारी. दादा सेट करून सोडून दे योगेश, एक वेळेस सेट कर, माझ्याला कमी जात करणं. शिवहार एक जर कार्यक्रम जर प्रेशरली गेला, इथून 1.5 महिना एकही दिवस मी घरी नाही. एका दिवशी 2-2, 3-3 कार्यक्रम आहेत. सुट्टीच्या दिवशी कंटिन्यू 2 कार्यक्रम आणि दररोज 1.5 महिना मी घरी नाही. त्याच्यासाठी बाकीचे कार्यक्रम राहतात, फेल होतात. विनंती आहे, आय हॅव रिक्वेस्ट टू यू. चलो शिवहार. त्यानं त्याला पाहिलं आणि सांगितलं पाहून या भस्मधारी यमतया नमस्कारी. काय नाही, भस्म आहे म्हणे. भस्माचा अर्थ असा आहे, भस्म म्हणजे मी संपणार आहे, त्याचं नाव भस्म आहे. ज्यानं संपते त्यानं हे लावून आठवण करायची, मला जायचं आहे, याची जाणीव आहे, त्याचं नाव भस्म आहे. भस्म म्हणजे जाणीव, स्म म्हणजे स्मरण होणे, आठवण होणे, जाण्याची आठवण होणे. आम्ही राहायला चालो, आता जसं काय आम्ही अमरच आहोत, जायचंच नाही. आता कोण दिस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा, याची जाणीव म्हणजे भस्म आहे. आम्ही त्रिपुंड भस्म लावून घेतल्यानंतर यम जरी आला तो आनंदित होतो. हे ये आहे रे बाबा. त्यानं ठेवलं त्याच्या हातामध्ये, त्या दरोडेखोराच्या हातामध्ये भस्म ठेवलं. त्यानं ते बघितलं, म्हणलं हे काय तुझ्या गळ्यामध्ये दिसालय, काय आहे? काहीच नाही रे बाबा म्हणले, हे मला गुरुने दिलेला प्रसाद आहे, दे मला काढून. थरथर कापायला लागला. याने हेही चोरून घेते की काय. धूप गुगळाने कापूर जाळीता वश होतो शंकर. गुगुळ कापूर याचं गोल केलेलं त्याचं नाव इष्टलिंग आहे. हे सगळं जेव्हा जाळून केलं जातं आणि ते तळहातावरती ठेवून त्याची पूजा केलं जातं. त्याला म्हणते पूजा कशी करतात करून दाखव. बाजूला बारीक डब्बा होता, त्याच्यामध्ये बेल फूल होत. लिंगावरी अर्पिता बेलपत्र. त्यानं बेलवरी ठेवलं, त्याला भस्म लावलं. महादेव मने कोटी उपकार, करतळी शंकर ठेवियला. हा तळहातावरती इष्टलिंग ठेवला, त्याला भस्म लावलं, पूर्ण देहाला भस्म लावलं. आणि पूजा मानवी देहाची आहे. अखंडपणे हा देह जेवढी दिवस आहे त्याची पूजा आम्ही करतो. पूजा कशी करतो? इथं भस्म लावतो, इथं जॉईंट आहे, इथं लावतो जॉईंट आहे, इथं लावतो जॉईंट आहे, इथं लावतो जॉईंट आहे, बेंबीवरती लावतो, मस्तकावरती लावतो, गळ्यावरती लावतो. जिथं जिथं आमच्या बॉडीचे जॉईंट आहेत तिथं लावतो. ह्याच्यात फास्फरस आहे. विज्ञानाकडे चाललो मी. याच्यात फास्फरस आहे. जिथं जिथं आम्ही लावतो तिथं तिथं सांध्यामध्ये फास्फरस जातं आणि सांधे मजबूत होतात. दिस द सायन्स. ठेवला, त्याच्यावरती बेल आणि मंत्र उच्चारण चालू झालं. ओम सभ्यो जातम प्रपद्नामि सज्जो जाताय वै नम नम भव भवनाति भव भव समा भवद भवाय नमः. ओम वामदेवाय नमः, ज्येष्ठाय नमः, श्रेष्ठाय नमः, रुद्राय नमः, कालाय नमः, कलवितरणाय बलाय नमः, बलवितरणा बलप्रदमनाय भूतदमनाय नमः, मन्मन्मनाय नमः. ओम गुरुभ्ये गुरुभ्ये गुरु गुरुभ्ये तत्पुरुषानामि सर्वभूतानां ब्रह्माधिपति ब्रह्मोच्च. ओम नमः शिवाय 108 वेळेचा मंत्र. नंतर आम्ही बेल बाजूला काढून ठेवतो आणि त्याच्यावरती पाणी टाकतो, पितो. आम्ही पितो. आय एम ए सायन्स टीचर. मी काय पिऊ लागलो? पाणी. जे आम्ही बेल ठेवतो त्या बेलामध्ये क्लोरो राहतो. क्लोरो, त्याला हरित द्रव्य म्हणतात.
ते गुगळ कापूर जेव्हा आम्ही एक करून जे ठेवतो ना ते त्या बेलामधलं ओढून घ्यायचं काम करतं आणि बेल बाजूला ठेवतो आणि त्याच्यामध्ये जे क्लोरो निर्माण होतं त्याच्यावरती पाणी टाकतो आणि ते पाणी पितो आम्ही. क्लोरोफिल आहे, क्लोरो हेल्प ऑफ द बॉडी. सकाळी दररोज जर आम्ही एक जर बेलपत्र समर्पण केलेलं खाल्लं तर कॅन्सर नावाचा आजार कमी होतो. मला तिथं पावर, इथपर्यंत पावर त्या बेलामध्ये आहे. आम्ही म्हणलं काय याच्यामध्ये, ही पूजा ही तत्वज्ञान आधारित आहे, ही पूजा विज्ञानाला आधारित आहे. आम्ही जे तत्व करतो ना ही त्या हातावरती ठेवलं दरोडेखोराच्या आणि ते दरोडेखोरानं हात जोडून त्या महाराजाला साधूला म्हणायला लागलं, बाबा जन्मभर चोरी आणि दरोडा करून चुकीच्या मार्गाने गेलो, आज मला जीवनाचा मार्ग सापडला. माझी मन्मथ माऊली तुम्हा आम्हाला तेच मार्ग सांगितली. नका जाऊ आडवाटे खोटे सर्व उपाय. आम्ही चुकीच्या मार्गाने चाललो, ते सगळे मार्ग चुकीचे आहेत. खऱ्या अर्थानं दुष्टाला दुर्जनाला वाईटांना क्षणभराची भेट माझ्या महर्षी नारद मुनीची वाल्या कोळ्याला झाली. महर्षी वाल्मिकी ऋषी म्हणून प्रदान करता येतं. माझ्या प्रभू रामचंद्राचं रामायण निर्माण तयार करण्याचं काम संताच्या एका क्षणाच्या भेटेची ते फलद्रूप आहे. दिना उद्धराया अवतार बिरडे तोडीती माया निरसती आत्मत्व देती दया. अज्ञानरूपी बिरडे तोडण्याचं काम करतात. माया वासना आसक्ती मोह षड विकारांनी विकारांचे बिरडे तोडण्याचं काम करतात. आम्ही वासनेच्या बिरड्यामध्ये जाऊन बसलेला आहे. एक गाढव जाऊन गाळात बसलं, दुसरे 10-20 गाढव त्याच्या सोडायला गेले, ते बी गाढव अडकून बसले. गर्भत गाळा माझी गुंतला एकला अवघेची साह्य होती त्याला. मन्मथ म्हणे तैसे भांबावले जन आपुले कल्याण न पाहती. आपुले कल्याण भावे ज्याचे चित्ती तेने शिवा प्रति शरण जावे. पण आम्हाला देवाला शरण जायचं आहे, संताला शरण जायचं आहे, देवाचं आणि संताचं नामस्मरण करायचं आहे. शंकर जनते आले मार्ग दावावया दिना उद्धराया अवतार. बिरडे तोडिती माया निरसती आत्मत्व देती दयाघन. हे सगळं आत्मउन्नतीचा मार्ग देत. माया बाजूला काढून टाकत, आसक्ती वासना मोह बाजूला काढून टाकून देत. परंतु आम्हाला त्यांचा संग मिळावा लागतो. तिसऱ्या चरणात Sangat
गडवा महाप्रती देवा पशुपती विश्वनाथ. देवा त्या सज्जनाचा संग घडू दे रे. दुष्टाची संगती, खळाची संगती दुःखासी कारण होतो अपमान दैन्य मोठ. वाईटाची जर आम्हाला संगत मिळाली तर दुःखाशिवाय दुसरं काही मिळत नाही. संगत मिली सज्जन की तो बात बढ़त बढ़त जाय. संगत मिली दुर्जन की तो दो दो लाता खाय. म्हणून आम्हाला सज्जनाचा संग मिळू दे, सुखाची प्राप्ती आहे. मनमत मने हित सज्जनाची होय, दुर्जन तो जाय अधोगती. संताच्या संगतीनं आमची प्रगती होते, दुर्जनाच्या निंदकाच्या संगतीनं आमचा अपमान होतो. म्हणून संताची सज्जनाची संगती संगती करावी सज्जनाची संगती करावी. काय होते हो ह्याच्यात? काय होते बरं आपा? काय होते सांगतो. आमच्या जीवनामध्ये सज्जन तर आला, बुद्धीचा विकास होतो. कसा विकास होतो सांगू. एखाद्या वेळेस पाणी घेतलं आम्ही, पाणी 1 2 बकेट 3 बकेट नाही, मोठा हौद आहे, त्या हौदामध्ये पाणी भरलेलं आहे आणि एक असा उगत तेलाचा थेंब त्याच्यामध्ये सोडून दिला ना, ते हौदा एवढं तेल होतं ना. पण त्या एका थेंबामध्ये एवढी मोठी होण्याची पात्रता नाही. जर त्या तेलाला जर संग जर पाण्याचा लागला ना, तर खऱ्या अर्थानं ती पात्रता त्याच्यामध्ये निर्माण होते. आम्हाला जर सज्जनाचा जर संग लागला, ज्याप्रमाणे पाणी मध्ये तेलाचा थेंब पडल्यानंतर त्याचा विस्तार होतो, तसा आम्हाला सज्जनाचा संताचं सानिध्य मिळालं तर मानवी बुद्धीच्या तेलात पडलेल्या थेंबासारखा विस्तार होत जातो. एवढी प्रगल्भता त्याच्यामध्ये निर्माण होतात. पण आम्हाला खऱ्या अर्थानं वाईट दुर्जनाच्या जर संगतीनं लागलो तर हे भनभन करायला सुरुवात होतं आणि माणसामध्ये वेडपण येतं. असं का वागायलाच रे बाब्या, मलाच कळणं झालंय. ते भेटलंय त्या दिवशीपासून मी येडं झालो आहे ना. आता वेड काय झालं सांगत बसायला वेळ नाही. तुम्ही सगळे जाणते माणसं असल्यामुळं संत सज्जनाने सज्जनाची गोष्ट मागितली. संगतोची बरा गडवा माप्रती देवा पशुपती विश्वनाथा. देवा द्यायचंच असेल तर संग देवाचा, सज्जनाचा, साधूचा दे.
आणि देवाचाही संग दे. घरामध्ये माय आणि बापाचं एक दैवत आहे, त्याची ही जाणीव आमच्या अंतःकरणामध्ये झाली पाहिजे. माय लेकर घरी झोपून आले ना, झोपणा गेलं तर त्याला मोबाईल दिले असेल, पिंट्या झोप, थोडंसं घंटाभर बघन चटकुन्या पड. माय तू कीर्तन संपून घरला जाय, ते चादरातून कसं टुकमुक बघते, ते झोप ना. तुला वाटलं पिंट्याला मोबाईल दिला. एवढी अवस्था झाली महाराज. आमच्यामध्ये येण्याचं एक कारण तेच, वेगवेगळ्या पद्धतीनं आमच्या जीवनाचं आचरण आहे. लेकरा असेल तर विचारलं असतं, तिथं लेकरू आहे बघा, त्याला विचारतो काय नाव भाऊ तुझं, बोल 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 पटकुन्या बोल, काय नाव त्याचं, नाव सांग सांग, काय म्हणाला, वा. त्याची माय आणि बाप जर पुण्य असेल तर शिवम ठेवते, नाहीतर चिंट्या पिंट्या चड्डी चुट्टी चुई असलं शिवम बिवम नाव तिकडे आहे ना. काल परवा गेलं तर एक जण म्हणाले अरे पिल्लू इकडे पिल्लू, म्हणलं पिल्लू कुत्र्याला होते तर माणसाला कधीपासून सुरू झाले. आम्ही कुठं चाललो कळायला अर्थ नाही. शिवम 10,000 रुपयाचा मोबाईल देतो, मोबाईल पाहिजे की मम्मी, बोल मम्मी की मोबाईल, मम्मी 50,000चा मोबाईल, मम्मी की मोबाईल, 1,00,000 रुपयाचा मोबाईल, मम्मी की मोबाईल, मम्मी टाळ्या वाजत त्याच्या नाव. त्याला माहित आहे एकच असं दैवत आहे, जन्माला आलं नसतं तरी त्या आईच्या हृदयाजवळ 9 महिने 9 दिवस तिच्या जवळ राहिलं. ते पैसेचे नाही मिळते मा, सबसे बडी है, तुझ्याशिवाय इथं कोणीच मोठं नाही ग माय, कारण तुझा संगानं मी मोठं होतं. कोणाची कुलवंताची लेक आहे म्हणत असताना माईचा संग तिला लागतो, आणि माईने जर तिला झिंगाट शिकवली तर दोष माईकडे जातो, पायाला हात लावून वितरती करतो. लेकीला कधी झिंगाट करू नको, दोष तुझ्याकडे येतो, कारण ते तुझं आत्मसाक्षात्कार आहे. या लेकराला विचारलं सब कुछ मिलेगा, मेरी माँ नहीं मिलेगी. 1,00,000 रुपयाला लेकरानं ठोकरलंय, त्याला काय पाहिजे हो. तेलंगणामध्ये गेलो होतो, डॉक्टर साहेब असंच विचारलं एका लेकराला, मम्मी होना की मोबाईल होना. ते लेकरू त्यावेळेस म्हणायला लागलं सर मुझे मम्मी होना, लेकिन मेरी मम्मी 2 महीने से पहले चली गेली ऊपर. कसं आणता येईल होते आईला. आई मनोने कोणी आई सहाक मारी, ही हाक आई गाणी आई घरी. जोपर्यंत ताई तुझी माय माहेरात आहे ना, तेवढी दिवस तू किती श्रीमंत राही ग, तुझी थैली भरलेली राहील कुरड्यानं पापड्यानं शेवाळ्यानं. पण ज्या दिवशी तुझी माय नावाचं बाप नावाचं पोरख गेलं ना, बस तुझं माहेर मिटलं ग माय. ज्या दिवशी पर्यंत माय आणि बाप नावाचं दैवत आहे, त्याचा संग आहे. आप्पाचे डोळे भरून आले त्याचं कारण आहे, आम्हाला आई आणि वडिलांनी केलेल्या कार्याची जाणीव आमच्या जवळ आहे, कारण आम्ही त्यांच्या सदैव संगतीमध्ये राहिलेल्या आहोत. देवाची साधू संताची आई वडिलाची संगत मिळावी. देवा द्यायचंच असेल तर जिथं ते असतात तिथंच मला दे, दुसरीकडे देऊ नको. लक्ष्मण महाराज शेवटच्या चरणात माग.
संगतो आमाती असो सदा संगतो आमाते असो सदा संगतो आमाती असो लक्ष्मण मन जेते तू
संगतो आम्हासी असो सदा संगतो आम्हासी असो सदा. बस कीर्तन संपलं. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. तो प्राशन करणारा गुरुगुरुला शिवाय राहत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला मूलमंत्र दिला. तो मंत्र कायमस्वरूपी जपा. घरामध्ये सरस्वती येऊन थांबते. घराचे दार बदलतात, घराचं वैभव बदलते. विनंती करतो लेकराला शिक्षण द्या. कुलवंतवाडी भूषण बहुजन प्रतिपालक सिंहासने धीश्वर राजाधिराज छत्रपती शिवरायांनी अखंडपणे हर हर महादेवाची घोषणा देत भगवी पताका खांद्यावरती घेऊन धर्मरक्षणाचा आणि राष्ट्ररक्षण आणि या मातीचं आणि माईचं रक्षण करण्यासाठी त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावरून तुम्हाला आम्हाला चालायचं आहे. त्या मार्गाचे तुम्ही आम्ही पायीक आहोत. धर्मरक्षणासाठी धर्मरक्षित हा रक्षित. धर्माचं रक्षण केलं तर आमचं रक्षण होतं, अन्यथा आम्ही रक्षण करण्याच्या पात्रतेचे राहणार नाही. ज्यांनी ज्यांनी ह्या वैभवाला निर्माण करण्यासाठी नवे नवे आमच्या तानाजी महाराजांना यथाशक्ती यथावकाश ज्यांनी ज्यांनी या हाताने धनदान अन्नदान नवे नवे सेवादान केली त्या सर्वांच्या चरणावरती ही माझी कीर्तनरूपी सेवा समर्पित करतो. अत्यंत गुणीजन गायक वृंद, सुंदर साऊंड सिस्टीम, सुंदर असे हार्मोनियम, सुंदर मृदंग, सुंदर असे तुम्ही जाणते श्रोते मायबाप म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या मंगलचरणावरती समर्पित करत माझी माऊली राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या दिव्य चरणावरती आज ज्यांचा जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत, करीत आहोत, केलेला आहोत. फक्त कुष्णूरमध्ये माझ्या शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलीचा जन्मोत्सव साजरा झाला असा नव्हे, महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेशात झाला असा नव्हे, भारतामध्ये झाला असा नव्हे, लंडन आणि अमेरिकेमध्ये देखील शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलीचा जगभर जन्मोत्सव असा. मन्मथ माऊलीच्या दिव्य संजीवन समाधीच्या चरणावरती ही सेवा समर्पित करत अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान डोबी महादेवाच्या मंगल चरणावरती ही सेवा समर्पित करत ही माझी वाक पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा मन्मथ शिवलिंग विनवयोजा श्री गुरु नागेशासी गुरु राज साधु
स्वामी महाराजा वेदांताचे सार मुझे तेरी आले गीत आरती शिवराजा समाधी मातळी सर्व व्याघ्राची जाळी निरवर चांबती दमल न्याळी आरती शिवराजा शिवभारती लोपजाली विश्वमाय केली गुय प्रगट केली आरती शिवराजा आरती गुरु